बघा आता आज आपला MSCITच्या ह्याच्या कोर्समध्ये पुढचा टॉपिक आपण शिकतोय तो म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड. त्याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहे. काय काय शिकणार आहे आपण, वर्ड कसं सुरू करायचं, त्यानंतर त्याच्या वर्डच्या वेगवेगळे जे भाग आहेत, जसं की क्विक ऍक्सेस टूल बार, टायटल बार, टॅब्स, रिबन, स्टेटस बार, टेक्स्ट रॅपिंग, याबद्दलची सगळी माहिती म्हणजे त्या वर्डच्या भागांची माहिती, टेक्स्ट रॅपिंग बद्दलची माहिती, फाईल टॅब किंवा फाईल मेनू आपल्याला शिकायचा आहे. त्याच्यामध्ये न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज कमांड, प्रिंट, शेअर. आता तुम्हाला सेव्ह करायचं माहिती आहे, नवीन फाईल कशी तयार करायची, ओपन कशी करायची हे माहिती आहे. मेन ज्या कमांड्स आहे, प्रिंट, शेअर, ह्या कमांड्स आपण आज बघणार आहे. टेम्पलेट्स इन वर्ड याच्याबद्दलची माहिती, त्याच्यामध्ये मेनली फॅशन ब्रोशर मला प्रॅक्टिकलला दिलेले आहे, तर ते आपण बघू. क्विक ऍक्सेस टूल बार काय असतो त्याच्याबद्दलची माहिती आपण बघणार आहे. डबल झालंय ते समजा. ठीक आहे, तर अशा सगळ्या गोष्टी आपण आजच्या भागामध्ये बघतोय. चला, आता आपल्याला वर्ड सुरू करायचे. वर्ड सुरू करण्यासाठी आपण काय करणार, तर सर्च बार मध्ये क्लिक करणार आणि तिथं वर्ड असं टाईप करणार. जसे मी वर्ड टाईप केलं बघा, वर्ड वरती आलंय, त्याला मी क्लिक केलं. तो प्रोग्राम स्टार्ट मेनू मधून शोधत बसण्यापेक्षा बघा इथं ब्लँक डॉक्युमेंटला मी क्लिक करतो आणि माझी एक ब्लँक डॉक्युमेंट इथं काय झाली, ओपन झाली. या पद्धतीचा स्क्रीन माझ्या तुमच्या समोर आलेला आहे, बरोबर. मग ह्या प्रत्येक भागाला, जो आलेला स्क्रीन आहे, या प्रत्येक भागाला काय म्हटलं जातं याच्याबद्दलची माहिती आपल्याला आज बघायची. ठीक आहे. आता हा जो ब्लॅक कलरचा जो पट्टी असते बघा इथं, आहे का नाही, याला काय म्हटलं जातं, तर कर्सर असं म्हटलं जातं. तो असा ब्लिंक करत असतो तिथं, कर्सर. म्हणजे ह्या पोझिशन पासून आता आपण टायपिंगला काय करू शकतो, सुरुवात करू शकतो. म्हणजे आपला कर्सर कुठे आहे, तर तुम्ही जर काही टाईप केलं कीबोर्डवरून तर ते कुठं टाईप होईल, या ठिकाणी टाईप होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पेज पूर्ण, आता हे पूर्ण पेज आपल्याला दिसत नाही, ते खाली जावं लागेल त्याच्यासाठी, बघण्यासाठी, बरोबर आहे का नाही. स्क्रीनवर जेवढं भाग दिसू शकतो तेवढा आपल्याला दाखवतोय तो, आणि खालचा भाग बघण्यासाठी आपल्याला स्क्रोल बारचा उपयोग करावा लागेल. तर स्क्रोल बार आपण बघूच, हा आहे मार्जिन एरिया. बर, आपला कर्सर कुठं आहे, थोडा पुढे, बरोबर. मग ह्या थोडा पुढे असणाऱ्या कर्सर पासून सुरुवात होणार टायपिंगला. कोणत्याही पानावर टायपिंग हे पहिल्या पोझिशन पासून नाही होत, त्याला मार्जिन सोडलं जातं. मग वर्ड मध्ये सर्व बाजूने, चारही बाजूने मार्जिन सोडलं जातं. ते असतं 1-1 इंच. किती असतं, 1 इंच. बघा आता ही वरती ही रुलर लाईन दिसते ना, या रुलर लाईन वर तुम्हाला दिसते बघा, ही जी जागा आहे ही 1 इंच आहे. आलं का लक्षात, इकडे बघा हे 6.5 पर्यंत आहे ना, तर 6.5च्या पुढे येतो बघा, 6.5 ते 7.5 एवढं 1 इंच आहे राईट साईडने. तसंच टॉपने, तसंच बॉटमने बघा, इकडे व्हर्टिकल रुलर लाईन पण असते, ही सुद्धा मार्जिन आहे बघा वरची, आहे का. तशीच खाली सुद्धा 1 इंच जागा बाय डिफॉल्ट वर्ड मध्ये 1-1 इंच जागा सोडली जाते. तुम्ही म्हणाल मग आमचा मॅटर थोडा जास्त आहे, मग तुम्ही थोडी कमी करू शकतात, तिला अर्धा इंच करू शकतात. किंवा तुम्हाला लेफ्ट साईडने जास्त सोडायची आहे, तुम्ही लेफ्टची जास्त आणि राईटची कमी करू शकतात. म्हणजे असा पर्याय त्याच्यामध्ये आहे आपल्याला करण्याचा. ठीक आहे, समजलं मग मार्जिन. बर, पुढे बघा हा स्क्रोल बार. जो आपण बघितलं की आपल्याला पेज दिसतंय, पण हे पेज आपल्याला खाली वर नेण्यासाठी या स्क्रोल बारचा उपयोग होतो. या स्क्रोल बार मध्ये हा जो असतो, हा स्क्रोल बॉक्स असतो बघा, हा, याला पकडून तुम्ही पटकन खाली मूव्ह होऊ शकतात, किंवा मग ह्या ला क्लिक करू शकतात. बघा इथे एक ॲरो आहे आणि इथे एक ॲरो आहे का. वर जाण्यासाठी हा ॲरो, खाली जाण्यासाठी खालचा ॲरो. पण याने हळूहळू जाईल तो. पण ह्या स्क्रोल बॉक्सला जर तुम्ही पकडलं, तर या स्क्रोल बॉक्सच्या साहाय्याने तुम्ही पटकन त्याला ड्रॅग करायचं खाली, पटकन खाली जाईल. समज आलं लक्षात, स्क्रोल बार. त्याच्यानंतर बघा खाली या साईडला आहे, तो म्हणजे पेज अँड वर्ड काउंट. इथं या साईडला पेज बघा, इथं दिसतं पेज 1 of 1 दिसतंय का. हं? आणि इथं 0 वर्ड. आता काही टायपिंगच केलेलं नाही आपण, तर काय दिसणार आहे ना तिथं, बरोबर आहे का नाही. म्हणजे पेज आणि वर्ड काउंटिंग आपल्याला इथं दिसत असतंय डाव्या बाजूला सगळ्यात खाली. आणि तो असतो स्टेटस बार. हा जो असतो ना, याला स्टेटस बार म्हणतात. या स्टेटस बारचा उपयोग आपल्याला या गोष्टींसाठी होतो. तसंच इकडच्या साईडला बघा हे रेडी मोड असतात.
मग याच्यामध्ये आपला जो आपण जो टायपिंग करत असतो ते वेगवेगळ्या मोडमध्ये, इथं रीड मोड असतो, हा पेज लेआउट मोड असतो, असे वेगवेगळे हे बघायचे व्ह्यूज, वेगवेगळे व्ह्यू बघायचे वर्डचे आपल्याला पुढे जाऊन. फक्त आता कुठं काय असते हे बघू. पुढे हे झुमिंग असतं, झूम. तुम्ही तुमच्या मोबाईलवर काय आलं तर असं झूम करून बघता का नाही? तसंच वर्ड मध्ये जर एखाद्याला टाईप करून आलेलं जर थोडं मोठं करून बघायचं असेल तर करता येतं. म्हणजे फॉन्ट न वाढवता त्या याची साईज वाढवली जाते, झूमची, डिस्प्लेची साईज. बरोबर. हे झुमिंग जे असतं सध्या 100% इथं दिसतंय 100%. ते आपल्याला 500% पर्यंत करता येतं. किती? 500. आणि कमीत कमी 10%, म्हणजे एकदम छोटं करता येतं. अशा पद्धतीने आपण हे झुमिंग इथून करू शकतो. ठीक आहे. वरती जो असतो तो असतो टायटल बार. काय असतो? टायटल बार. बघा, ह्या टायटल बारवर जे ऍप्लिकेशन आपलं ओपन आहे त्याचं नाव दिसत असतं, आणि जी फाईल आपण ओपन केलेली आहे त्या फाईलचं नाव. बाय डिफॉल्ट वर्ड मध्ये ज्यावेळेस तुम्ही जातात त्यावेळेस डॉक्युमेंट 1 अशी डॉक्युमेंटला नाव दिलं जातं, आणि मग डॉक्युमेंट 1 ला ज्यावेळेस तुम्ही सेव्ह करतात त्यावेळेस तो आपल्याला नाव विचारतो आणि आपण नवीन नाव देतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे टायटल बार आपल्याला इथं दिसत असतो. ठीक आहे, समजलं. आता ह्या टायटल बारचं डिटेलमध्ये आपण माहिती बघू. है ना. टायटल बार मी तुम्हाला सेपरेट दाखवला. मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सर्वात वरची जी आडवी पट्टी तिला काय म्हटलं जातं? टायटल बार. टायटल बार वर काय काय दिसतं? डाव्या बाजूला काय दिसतं बघा? प्रोग्रामचा लोगो. कुठे प्रोग्रामचा लोगो? डाव्या बाजूला या साईडला. आता तो गेला मध्ये, थोडासा डिस्प्ले होत नाही आपल्याकडे. बरोबर. याला टायटल बार म्हटलं जातं. हे बघा इकडे हा असतो क्विक ऍक्सेस टूल बार, आणि एकदम डाव्या बाजूला प्रोग्रामचा लोगो असतो, तो आता आपल्याला सध्या दिसत नाहीये. नंतर क्विक ऍक्सेस टूल बार म्हणजे काय? तर इथं फक्त 3-4च कमांड आहे बघा. सेव्ह आहे, अंडू आहे, रिडू आहे, आणि एक न्यू कमांड आता दिसते तिथं. या व्यतिरिक्त म्हणजे ज्या अति महत्वाच्या कमांड आहे ना त्या इथं असतात. ह्या कायम लागतात तुम्हाला. सेव्ह कमांड कायम लागते का नाही? मधून मधून तुम्ही सेव्ह करत असतात. अंडू कमांड कायम, काही चुकलं का पटकन कंट्रोल जेड देतात, आहे का नाही? त्याच्याऐवजी तुम्ही तिथं क्लिक करू शकतात. आलं लक्षात? हम्म? त्यानंतर अजून काय असतं याच्यामध्ये? तर हा इथं फाईल नेम आणि प्रोग्राम आपण बघितलं जे डाव्या साईडला असतो, उजव्या साईडला असतो कंट्रोल बटन. 4 कंट्रोल बटन: मिनिमाइज, मॅक्झिमाइज, रिस्टोर आणि क्लोज. तिथे किती दिसतात? 3. पण रिस्टोरच्या जागेवर तुम्हाला कोणतं दिसेल? मॅक्झिमाइज दिसेल. ठीक आहे. बघितलं आपण या अगोदर पण बघितलं. त्याच्यानंतर त्याच्या खाली टायटल बारच्या खाली असतो आपल्याकडे फाईल मेनू व टॅब. काय असतो? फाईल मेनू व टॅब. बघा हा इथं फाईल मेनू इकडे. हा मेनू वेगळ्या कलर मध्ये दिसतो, आणि हे बाकीचे आहे हे टॅब आहे. आणि ही जे मेनू आणि टॅब ज्याच्यावर असतात त्याला म्हटल्या जातं रिबन. काय म्हटलं जातं? हे सगळं रिबन वर सेट केलेलं असतं. बरोबर. हा जो फाईल मेनू जो असतो ना, मेनू याला काय म्हटलं जातं? तर याच्या ज्या कमांड्स अशा खाली येतात, ड्रॉप का होतात, तशा टॅबच्या कमांड. उदाहरणार्थ आता होम टॅब ओपन आहे, होम टॅब ओपन येते, याच्या आडव्या दिसतात आपल्याला इथं कमांड, आणि खालच्या आपल्या मॅटरवर काही फरक पडत नाही, तो मॅटर झाकला जात नाही. पण तेच तुम्ही जर ह्या फाईल मेनूवर जर तुम्ही क्लिक केलं तर तो जो फाईल मेनू आहे ना, तो या पद्धतीने त्याच्या एवढी मोठी कमांड्स मिळते, मेनू येतो तो, आणि त्याच्यात त्या कमांड दिसत असतात. बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, आपला मॅटर पूर्ण झाकला जातो एवढा मोठा मेनू आल्यानंतर. बरोबर ना. पूर्वी जे मायक्रोसॉफ्ट वर्ड होतं किंवा जे ऍप्लिकेशन होते हे मेनू बेसच होते. पण त्याच्याने काय व्हायचं? मॅटरवर परिणाम, मॅटर झाकला जायचा. काही वेळेस आपल्याला मॅटर डिस्प्ले व्हायला पाहिजे असतो म्हणून. मग फक्त फाईल मेनू फक्त त्याच्यात ठेवला. त्याच्यानंतर हे जे टॅब्स आहे, या टॅब मध्ये त्या कमांड्स असतात. जो काही टॅब ओपन आहे, समजा बाय डिफॉल्ट होम टॅब ओपन असतो, ह्या होम टॅबच्या अंडर येणारे ज्या काही कमांड्स आहेत त्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड झालेल्या असतात. जसं की क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, आहे ना, पॅराग्राफ ग्रुप, स्टाईल ग्रुप, एडिटिंग ग्रुप, असे वेगवेगळे ग्रुप्स आपल्याला इथं डिस्प्ले होत असतात. आलं लक्षात? त्यानंतर आहे
आपल्या त्याच्या खाली जी येते ती असते रुलर लाईन. या रुलर लाईन म्हणजे काय, पट्टी आपली स्केल आहे का नाही, त्याच ही इंचात असते. हिला आपल्याला मिलीमीटर मध्ये सुद्धा कन्वर्ट करता येतं. आपली मिलीमीटर मध्ये आपण बघतो का नाही, ही स्केल इंचात असते. आणि तिला जर मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी कमांड आपल्याला दिली बघा. फाईल मध्ये जायचं, ऑप्शन कमांड, त्यात ऍडव्हान्स ऑप्शन निवडायचा, डिस्प्ले शो मेजरमेंट म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं. नंतर सेंटीमीटर इथे निवडायचं आणि ओके म्हणायचं. ती सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट होईल आणि पुन्हा तीच कमांड देऊन इंच, या सेंटीमीटरच्या जागी इंच केलं का इंच मध्ये कन्वर्ट होईल. समज, अशा पद्धतीने तुम्ही ती रुलर लाईन आपण सेंटीमीटर किंवा इंचामध्ये कन्वर्ट करू शकतो. बरं, वर्ड मध्ये अशा दोन रुलर लाईन असतात, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. बघितलं आपण, मी तुम्हाला दाखवल्या त्या. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात खालची जी पट्टी असते आडवी, तिला स्टेटस बार असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्टेटस बार. स्टेटस बारच्या लेफ्ट साइडला फाईल मध्ये किती पेजेस आहेत ते आपण बघू शकतो. फाईल मधले पेजेस आपल्याला इथं, फाईल मध्ये किती पेजेस आहे, किती शब्द आहेत, याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत असते. त्यानंतर या उजव्या साईडला झुमिंग ऑप्शन असतो. झुमिंग आहे ना, झुमिंग बघा किती, जास्तीत जास्त 500 व कमीत कमी 10% झूम आपल्याला करता येतं. म्हणजे डिस्प्लेचा जो काही भाग आहे तो वाढवता येतो आपल्याला. तो 500 केला तर खूपच मोठा होतो, पण मग आपण 150, 200 असं पर्सेंट करू शकतो. सध्या बघा झुमिंग 90%, म्हणजे कमी केलेलं आहे, ऍक्च्युअल साईज पेक्षा कमी दिसतं इथं, आहे का नाही. इथं हा जो व्हर्टिकल लाईन दिसते ना, ही व्हर्टिकल लाईन म्हणजे झुमिंगची पोझिशन. बरोबर, 100% म्हणजे इथं हा सेंटर त्याचा. ओके, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या इकडे बघा व्ह्यूज आहे, वेगवेगळे व्ह्यू. तिथं पेज लेआउट व्ह्यू, रीडिंग व्ह्यू, असे त्या व्ह्यू बद्दल आपल्याला पुढे जाऊन बघायचंय. त्यामुळे आता मी तुम्हाला काय त्याचं डिटेलमध्ये मी सांगत नाही इथं. बरोबर, चला तर मग आता आपण काय करू, वर्ड ओपन करू आणि मग त्याच्यामध्ये काही फाईल्स आपल्याला ओपन करायच्या आहे, त्या आपण काय करू, ओपन करू. त्याच्यासाठी मी आपलं प्रेझेंटेशन थोडंसं थांबवतो आता. वर्ड ओपन करण्यासाठी स्टार्ट मेनूवर क्लिक करायचं किंवा सर्च मध्ये वर्ड टाईप करायचं. इथं वर्ड, मायक्रोसॉफ्ट वर्ड इथे येईल, त्याला मी क्लिक करतो. जसं क्लिक केलं, या पद्धतीची पहिला स्क्रीन तुमच्या समोर येतो. आणि स्क्रीन समोर आल्यानंतर इथे एक ब्लँक डॉक्युमेंट ऑप्शन दिसतो. या ब्लँक डॉक्युमेंट मध्ये तुम्ही क्लिक करून तुम्ही काय करू शकतात, फाईल ओपन करू शकतात. झाली हो. अशा पद्धतीने हे ओपन केली फाईल. मग फाईल मध्ये तुम्हाला टायपिंग करता येईल. जे काही टाईप करायचं ते तुम्ही तिथं काय करू शकता, टाईप करू शकतात. जसे तुम्ही टाईप करत जातात, बरोबर, याच्यामध्ये वर्ड मध्ये वर्ड रॅपिंग म्हणून फॅसिलिटी असते. बघा, आता समजा असं पकडू, मी इथं टाईप करतोय बघा, एंटर दी फॉलोइंग जर्नल ऑफ आता मी महाराष्ट्र हा शब्द टाईप करतोय, पण माझी राईट मार्जिन संपलेली आहेत. उदाहरणार्थ इथं बघा, ही जी स्केल असते ना, या स्केलच्या इथपर्यंतच आपलं टायपिंग होणार आहे. मी थोडासा स्क्रोल बारला वरती घेतो बघा, असं वरती बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बरं, आता मी महाराष्ट्र टाईप करायला गेलोय, MAH, एच बाहेर गेला तर त्याने लगेच त्याला खाली घेतलं, त्या शब्दाला पूर्ण पुढच्या लाईन. ह्या फॅसिलिटीला म्हणतात वर्ड रॅपिंग. म्हणजे आपल्याला लाईन नंतर एंटर देण्याची गरज पडत नाही, तो ऑटोमॅटिकली ती लाईन काय करतो, चेंज करतो. एंटरचा उपयोग वर्ड मध्ये किंवा कोणत्याही वर्ड प्रोसेसर मध्ये लाईन चेंज करण्यासाठी नाही, तो पॅराग्राफ चेंज, ज्यावेळेस पॅराग्राफ चेंज होईल ना त्याच वेळेस एंटर. लक्षात ठेवा, बरेच जण प्रत्येक लाईन नंतर एंटर द्याल आणि मग ते चुकतं. बऱ्याच कमांड आपल्याला मग त्याच्यावरच्या करता येत नाही. तर तसं न करता
तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं. ही सगळ्यात महत्वाची फॅसिलिटी या वर्डची आहे की वर्ड रॅपिंग ऑटोमॅटिकली तो वर्ड काय करतो, खाली रॅप करतो, खाली घेतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ही फाईल काय करू शकतो, मॅटर तयार करू शकतो. आता यामध्ये आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं बघायचं तर म्हणजे फाईल टॅब मेनू. या फाईल मेनूच्या सहाय्याने आपण फाईल काय करू शकतो, सेव्ह करू शकतो. आता ही फाईल मला सेव्ह करायची आहे. बघा माझ्या फाईलला नाव बाय डिफॉल्ट काय नाव दिलं गेलेलं इथं दिसतंय बघा, डॉक्युमेंट 1 आहे का. ज्यावेळेस मी फाईलमध्ये सेव्ह कमांड देईल, बघा ही सेव्ह कमांड आणि त्याच्यात खाली इथे सेव्ह ॲज कमांड आहे. मी सेव्ह कमांड देतो तर काय होतं बघा, कुठं क्लिक केलं मी, सेव्ह वर, कुठं गेला तो, सेव्ह ॲज वर. कोणती कमांड आली, म्हणजे फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही सेव्ह कमांड देतात तर तिथे सेव्ह ॲज कमांड येते, कारण की सेव्ह ॲज कमांड आपल्याला फाईलचं नाव विचारतो. सेव्ह कमांड माहिती डायरेक्ट सेव्ह करून टाकतो. पण फर्स्ट टाइम आहे, नावच दिलेलं नाहीये, मग त्याने सेव्ह न करता सेव्ह ॲज कमांड आणली, त्याचा डायलॉग बॉक्स आणला आणि मग तो सांगतो, पहिले तो विचारतो तुम्हाला कोणत्या लोकेशनला सेव्ह करायची. मग तुम्ही ते लोकेशन निवडू शकता. आता इथून लोकेशन तुम्हाला दिसत नाही, आता समजा इथे डॉक्युमेंट दिसते आपल्याला, इथे डॉक्युमेंट. मग मला या डॉक्युमेंटवर, किंवा मग डॉक्युमेंट दिसत नसेल तर इथे ब्राउजवर क्लिक करा. इथे तुम्हाला ते डॉक्युमेंट फोल्डर दिसत नसेल तर ब्राउजवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं हे डायलॉग बॉक्स येईल. त्याच्यामध्ये सगळ्यात वरती जा, बघा इथून मी असं वरती नेतो, या स्क्रोल बारला पकडू. इथं वरती डॉक्युमेंट दिसतं बघा, डेस्कटॉप डॉक्युमेंट डाउनलोड आहे का नाही. मग या डॉक्युमेंटला इथं क्लिक करा. जसंही क्लिक केलं, इथं फाईलला नाव द्या. त्याने पहिली लाईन ही फाईलचं नाव घेऊन टाकलं, आपल्याला ते नाही द्यायचं. इथं मला माझं माय फर्स्ट डॉक्युमेंट असं नाव द्यायचं, माय फर्स्ट फाईल असं नाव देतो समजा. ओके. आणि सेव्ह म्हटलं. इथं फाईलला नाव देताना मिनिंगफुल नाव दिलं गेलं पाहिजे, लक्षात घ्या. ABCXYZ असं नाव द्यायचं. येते लक्षात. इथं सेव्ह बटनला मी क्लिक करतो, माझी फाईल सेव्ह झाली. आणि सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला टायटल बारवर तिचं नाव दिसत आहे बघा, माय फर्स्ट फाईल. बरं, नवीन फाईल तयार करायची आहे. फाईल मेनू मध्ये न्यू कमांड आहे बघा, मी फाईल मेनूवर क्लिक करतो, न्यू कमांडला क्लिक करतो. इथं पुरा ब्लँक डॉक्युमेंट असा. वर्ड मध्ये खूप छान फॅसिलिटी. आज आता मी तुम्हाला म्हटलं तुम्ही बायोडाटा तयार करून द्या, किंवा मी म्हटलं एखादं बर्थडेचं ग्रीटिंग कार्ड तयार करून द्या, तुम्हाला तयार करता येईल का? नक्कीच तयार करता येईल, कारण की त्याच्यामध्ये रेडीमेड फॅसिलिटी दिली. त्याला टेम्पलेट्स असं म्हटलं गेले. काय म्हटलं गेले, टेम्पलेट्स. किंवा एखादं एनव्हलप तयार करून द्या असं म्हटलं तर तुम्ही या सर्च बार मध्ये समजा इथं काही दिसत नसेल तर तुम्ही इथं टाईप करा एनव्हलप, आणि या सर्च म्हणा. जसे तुम्ही सर्च म्हणाल, बघा इथं वेगवेगळ्या प्रकारचे एनव्हलप आले आहे का. मग तुम्हाला जे आवडेल ते एनव्हलप तुम्ही निवडा, क्लिक करा आणि त्याच्यानंतर क्रिएट बटनला क्लिक करा. इथं जसे क्रिएट म्हणाल तुमचं एनव्हलप लगेच रेडी बघायचं. फक्त इथं काय करायचं, तुम्ही तुमचे नाव घालायचे फक्त, काय तुमचं स्वतःचं नाव वगैरे टाईप करायचं. समज. अशा पद्धती. परत तुम्ही एखादं बिझनेस कार्ड तयार करायचे तुम्हाला, बघा फाईल मेनू मध्ये गेलो, इथं न्यू म्हटलं, इथं बिझनेस कार्ड म्हणतो, सर्च मधलं बिझनेसचं स्पेलिंग आपलं चुकलं म्हणून त्याने दाखवलं. किंवा फक्त कार्ड असं सर्च करतो मी, बघू आपण कार्डने येत आहे का. बघितलं कार्ड, हे बघितलं बिझनेस कार्ड वगैरे आलं बघा, बघा इथं आहे का बिझनेस कार्ड आहे का. मग मी कोणतं समजा हे मला छान वाटते, याच्यावर मी क्लिक केलं, क्रिएट म्हटलं, बिझनेस कार्ड रेडी. बिझनेस कार्ड म्हणजे काय, आपण त्याला व्हिजिटिंग कार्ड म्हणतो. आता कोणी प्रिंट करून घेतं का व्हिजिटिंग कार्ड, नाही. कलर प्रिंटर आले, सगळं आलं, रेडीमेड मिळतंय. इथं आता काय करायचं, इथं तुमचं स्वतःचं नाव टाकायचं.
आहे ना. इथं तुम्ही इथं कंपनीचा लोगो टाकू शकतात. इथं तुमचा ऍड्रेस टाकू शकतात. फर्स्ट फ्लोअर. आणि इकडं टेलिफोन नंबर, ईमेल आय डी टाकायचा आहे, ईमेल आय डी टाकता येईल तुम्हाला. हं? वेबसाईट टाकायची, वेबसाईट. सगळ्यात महत्वाचं बघा, तुम्ही या पहिल्या कार्डवर माहिती भरत होतात, जशी तुम्ही माहिती भरली बाकीच्या कार्डवर पण आली बघा. आली का? समजलं? म्हणजे त्याने त्या वर्डने तसंच हे काय करायचं, कसं करायचं हे त्यालाच माहिती वर्डला. येते लक्षात? समज. अशा पद्धतीने तुम्हाला बिझनेस कार्ड तयार करता येईल का? कोणतंही डॉक्युमेंट रेडीमेड टेम्पलेट दिलेले आहेत तिथं. त्या टेम्पलेटचा उपयोग करून तुम्ही पाहिजे ते डॉक्युमेंट तिथं काय करू शकता, तयार करू शकता. समजलं? आलं लक्षात? मग टेम्पलेट येईल करता टेम्पलेट. आता ही टेम्पलेटची फाईल मला सेव्ह करायची, मी फाईल सेव्ह करतो. फाईल आणि सेव्ह. आता ही सेव्ह जरी दिली तर सेव्ह ॲजच होणार आहे. बरोबर. बघा परत एकदा बघू आपण. सेव्ह म्हटलं, आली सेव्ह ॲज कमांड. इथं दिसते तुम्हाला सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स. इथं ब्राउज म्हणा किंवा इथं डॉक्युमेंट दिसतंय, तर मी डॉक्युमेंटला क्लिक केलं आणि नाव देणार माझं. निकिताचं कार्ड आहे समजा इथं, मग डॅश देऊन पुढे कार्ड म्हणतो मी, निकिता पाटील कार्ड. आणि इथं सेव्ह म्हटलं, बघा माझं वरती फाईलला नाव येऊन गेलं, निकिता पाटील डॅश कार्ड. ओके. या फाईलची समजा आपल्याला कोणाला पाठवायचंय, पीडीएफ बनवायची. पीडीएफ बनवण्यासाठी फाईल मेनू मध्ये एक्सपोर्ट कमांड आहे. काय कमांड आहे? एक्सपोर्ट. बघा एक्सपोर्ट. त्याच्यामध्ये इथं क्रिएट पीडीएफ म्हणून ऑप्शन येतो. मग तो लोकेशन विचारतो आपल्याला कुठं सेव्ह करायचं. बाय डिफॉल्ट डॉक्युमेंट आलंय बघा इथं. आलंय का? हा. मग त्याला इथं सेव्ह ॲज टाईप आला पीडीएफ, आणि इथं पब्लिश म्हणा. जसे तुम्ही पब्लिश म्हणाल, तुमची पीडीएफ फाईल तयार झालेली असेल आणि ती डॉक्युमेंट फोल्डरमध्ये सेव्ह झालेली असेल त्याच नावाने, निकिता पाटील डॅश कार्ड या नावाने. बरोबर. पण तिला एक्सटेन्शन पीडीएफ आलं, आणि आपली जी फाईल सेव्ह झाली तिला एक्सटेन्शन DOCX आलं. काय आलं? DOCX. आपण एक्सटेन्शन बाबत बघितलं का नाही? आपण ज्यावेळेस फाईल एक्सप्लोरर शिकत होतो त्यावेळेस ते एक्सटेन्शन प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये, ऍप्लिकेशन्स मध्ये तयार झालेल्या फाईलला वेगवेगळं एक्सटेन्शन लागतं. तुम्ही म्हणजे थोडक्यात सेम नाव जरी दिलं तरी फरक पडत नाही, कारण की एक्सटेन्शन वेगळं असतं त्याचं. पण त्याच ऍप्लिकेशन मध्ये सेम नाव तुम्हाला नाही देता येणार. पीडीएफ मध्ये दुसरं सेम नाव नाही देता येणार तुम्हाला. ठीक आहे. क्लोज करतो ही मी पीडीएफ फाईल. बा, पुढे आलो मी, परत फाईल मेनू मध्ये येतो. फाईल मेनू मध्ये बघा इथं अकाउंट म्हणून ऑप्शन आहे. ह्या अकाउंटच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या जे काही ऍप्लिकेशन इथं मायक्रोसॉफ्ट वर्डचं इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही इथं बघू शकता. बरोबर. प्रॉडक्ट ऍक्टिव्हेटेड आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रोफेशनल प्लस 2019 आहे, काय काय त्याच्यामध्ये फॅसिलिटी आहे. अपडेट्स तुम्हाला बघता येतात तिथं. बघा अपडेट, अपडेट नाव अपडेट करता येतं, डिसेबल अपडेट, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथून करता येते. येते लक्षात? त्यानंतर इथं एक शेअर म्हणून कमांड असते. या शेअर कमांडच्या सहाय्याने हे डॉक्युमेंट डायरेक्टली तुम्ही शेअर करू शकतात सोशल मीडियाला. बघा शेअर म्हटलंय. मग शेअर करायचंय कुठं? शेअर करायचंय शेअर विथ पीपल, ईमेल, पर्सनल ऑफलाईन, पोस्ट टू ब्लॉग, अशा वेगवेगळ्या ऑप्शनचा उपयोग करून तुम्ही त्याला काय करू शकतात, इथं सिलेक्ट करायचं आणि सेव्ह क्लाउड म्हटलं का तो तिथं काय करणार, डायरेक्ट शेअर करणार, सेव्ह करणार. म्हणजे शेअर पण करता येतं. इथे एक प्रिंट कमांड असते बघा, प्रिंट कमांड. याच्या सहाय्याने हे डॉक्युमेंट आपल्याला कागदावर प्रिंट काढता येईल. मी इथं कागदावर प्रिंट प्रिंट कमांड दिली. प्रिंट कमांड दिल्यानंतर इथं प्रिंट म्हटलं का डायरेक्ट प्रिंट होईल, पण ते डिफॉल्ट प्रिंटरवर जाईल बाकी. मग तुम्हाला कधी पण प्रिंट देण्यापूर्वी इथं
प्रिंटर बदला, तुमच्याकडे कोणता प्रिंटर आहे तोच निवडा. मग इथं क्लिक करा. क्लिक करून इथे वेगवेगळे प्रिंटर दिसतात आपल्याला. तुमच्या कॉम्प्युटरला कोणता कनेक्ट आहे तो घ्या आणि प्रिंट मारा. समजा तुमच्याकडे कनेक्ट नाहीये, तर तुम्ही सध्या काय करा, इथं मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू पीडीएफ हा ऑप्शन निवडा. की तुमच्या कॉम्प्युटरला आहे का नाही. मग याच्याने काय होईल, तर ती पीडीएफ फाईल बनेल. जे आपण एक्सपोर्टने काम केलं ते आपल्याला प्रिंटने सुद्धा करता येऊ शकेल. बघा, फाईल प्रिंट म्हटलं, मग तो फाईलला नाव विचारेल, कुठं सेव्ह करायचं ते विचार. मग मी डॉक्युमेंट फोल्डर निवडतो. हं? मग इथं प्रिंट फाईल नाव देतो तिला आणि सेव्ह म्हणतो. जसं सेव्ह म्हटलं, ती फाईल तिथं सेव्ह झाली. ती पीडीएफ आता ओपन नाही झाली, ती सेव्ह झाली तिथं. तुम्ही केव्हाही ती पीडीएफ बघून ओपन करून तिला प्रिंट देऊ शकता. समजलं. मग फाईल प्रिंट कमांड बघा, पुन्हा एकदा मी देतो तो फाईल प्रिंट. फाईल मध्ये जातो, प्रिंट कमांड देतो. हं? इथं इथून काय करायचं, प्रिंटर निवडायचं. इथं प्रिंट बटन म्हटलं का प्रिंट जाईल. इथं कॉपीज, कॉपीज ऑप्शन मध्ये काय करता येईल आपल्याला, किती कॉपी प्रिंट करायच्या, 2 करायच्या, 3 करायच्या. बघा, ह्या अप ॲरोने वाढवता येईल, ह्या डाऊन ॲरोने कमी करता येईल. ओके. अशा पद्धतीने आपल्याला त्यानंतर ते जे प्रिंट करायचं आपल्याला, कोणत्या पेजवर प्रिंट करायचं ते पेज पण आपल्याला बघितलं. लेटर पेज आहे सध्या, तर इथं A4 पेज घ्यायचंय. मग A4 म्हणजे तुम्ही कोणत्या पानावर प्रिंट करताय ते पण तुम्हाला त्याला सांगताय. समज, असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथून निवडता येतील. आणि इथून हा आणखी एक पेजेस. समजा तुमचं 10 पानांचं डॉक्युमेंट आहे आणि पहिलंच पान प्रिंट करायचं, फक्त इथे एक द्या. 10 पानाचं डॉक्युमेंट आहे, तुम्हाला पहिले 5च करायचे, 1-5 करा. तुम्हाला पहिलं आणि 5वं घ्यायचंय तर 1,5 करा. येते लक्षात. सगळं करायचं तिथे काहीच देऊ नका. पण तुम्हाला स्पेसिफिक पानं प्रिंट करायची, एक विशिष्ट रेंज करायची, तिथून तर तिथपर्यंत -1-5. एक पहिलं आणि 5वं करायचं डायरेक्ट 1,5. एक सिंगल करायचंय तेवढा नंबर द्या. समजते. अशा पद्धतीने तुम्हाला प्रिंट करता येईल ते डॉक्युमेंट. समजते. मग आलं लक्षात. मग प्रिंट कमांड अशा पद्धतीने बॅकला जातो. इथे एक इन्फो कमांड आहे, याच्याने आपल्याला त्या आपल्या प्रॉडक्ट बद्दल किंवा आपण जी तयार केलेली फाईल आहे त्या फाईल बद्दलची माहिती आपल्याला इथं काय करते, मिळते. बघा, इन्फो कमांडच्या जागी फाईलचं नाव दिसतंय, डॉक्युमेंट कसं आहे, प्रोटेक्टेड आहे का नाही ते दिसतंय. इथून आपल्याला त्या डॉक्युमेंटला प्रोटेक्शन सुद्धा देता येईल. लक्षात घ्या. बरोबर. कधी तयार केलं, तयार कधी केलं, मॉडिफाय कधी केलं, त्याचा ऑथर कोण आहे, त्याच्यात किती पानं आहे, किती शब्द आहे, किती साईज आहे त्याची, ही सगळी माहिती आपल्याला त्या फाईल बद्दलची मिळते. पण त्या कमांडच्या सहाय्याने, ह्या इन्फो कमांडच्या सहाय्याने. त्यानंतर खाली एक ऑप्शन कमांड. ह्या ऑप्शन कमांडच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या सेटिंग्स, आपल्या वर्डच्या सेटिंग्स वेगवेगळ्या करता येतात. लक्षात घ्या. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपली रुलर लाईन इंचामध्ये कन्वर्ट करायची, ते आपल्याला ती कमांड आपण बघितली. बरोबर. त्यानंतर काही टूल रिबन्स ऍड करायचे आहे, कस्टमाइज रिबन म्हणायचे, रिबन मध्ये बदल करायचा आहे, त्या कस्टमाइज रिबनच्या ऑप्शनने तुम्ही रिबन ऍड करू शकता. रिबन मध्ये काही माहिती ऍड करू शकतात. जसं की तुमचा होम टॅब आहे, तर होम टॅब मध्ये अजून काही ऍड करायचं तुम्हाला त्या रिबनवर, काही कमांड ऍड करायच्या त्या करता येतील. त्यानंतर इथं एक क्विक ऍक्सेस टूल बार आहे. बघा, या क्विक ऍक्सेस टूल बार मध्ये सध्या सेव्ह, अंडू, रिडू आणि न्यू फाईल ह्या कमांड आहे. तर मग ह्या कमांड पैकी तुम्हाला ही समजा ही नकोय न्यू फाईल, इथं रिमूव्ह म्हटलं, दुसरी एखादी ऍड करायची तिथं, तर ती तुम्हाला हे बाई इकडे वेगवेगळ्या कमांड तुम्हाला दिलेल्या, त्यापैकी कोणती कमांड तिथं काय करता येईल, तुम्हाला ऍड करता येईल. बघा, अंडू, रिडू आहे ना, बऱ्याच कमांड दिलेल्या इथं. समजा प्रिंट प्रिव्ह्यू कमांड, तुम्हाला प्रिंट अँड प्रिंट प्रिव्ह्यू ही घ्यायची. ऍड ओके म्हटलं का, बघा इथं ऍड झाली. बघा, आहे का. इथं क्लिक केलं का तुम्हाला असं प्रिंट दिसेल, आहे का. ओके. समजतंय. म्हणजे ह्या क्विक ऍक्सेस टूल बारचा, म्हणजे हे जे सेटिंग्स आहे, या सेटिंग्स बद्दलची ऑप्शन्स हा इथं आहे. त्यानंतर कस्टमाइज रिबन हे झालं. त्यानंतर अजून काय, क्विक ऍक्सेस टूल बार ऍडिन्स.
तर अशा वेगवेगळ्या लँग्वेज सेव्ह बद्दलची, प्रूफिंग बद्दल, डिस्प्ले बद्दल अशा वेगवेगळ्या ऑप्शन्स इथून करता येतील. ते जसं तुम्हाला पुढे तुम्ही जाल तशा या कमांड तुम्हाला शिकायला मिळतील. ठीक आहे, समजलं मग फाईल मेनू पूर्ण? काय अडचण याच्यामध्ये येईल करता मग? त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न तिथे दिलेलेच आहेत. आता ही फाईल मी पुन्हा एकदा सेव्ह करतो बघा, इथून डायरेक्ट सेव्ह करतो आता. त्यालाच कंट्रोल एस आहे सेव्हला, कंट्रोल एस बघा, सेव्ह केलं. त्यात जे काही बदल झाले असतील ते सेव्ह झाले आणि हिला क्लोज कर. ही जी फाईल आहे ही मला डॉक्युमेंट 2 नावाने तयार झाली. तिला मी सेव्ह नाही केलेलं, मी क्लोज करतो. तो सांगतो ही फाईल सेव्ह झालेली नाही. वॉन्ट टू सेव्ह युअर चेंजेस टू डॉक्युमेंट 2? मग त्यांनी सांगितलं सेव्ह, डोंट सेव्ह आणि कॅन्सल. कॅन्सल म्हटलं तर इथंच राहील तो, आणि डोंट सेव्ह म्हटलं तर सेव्ह न करता बाहेर पडेल. आता हे आपण सहज टेस्टिंग साठी बनवली होती, आपल्याला काही सेव्ह करायची नाही. मग मी डोंट सेव्हला सध्या क्लिक करतो, बाहेर पडेल. पहिली जी फाईल आली ती पहिली फाईल आली बघा, माय फाईल. जेवढ्या फाईल तुम्ही ओपन केल्या तेवढ्या तिथं ओपन होत्या, क्लोज झालेल्या नव्हत्या. जर तुम्हाला त्या पुढची फाईल ओपन करण्यापूर्वी ही क्लोज करायची असेल तर फाईल मेनू मध्ये क्लोज कमांड बघा, ती क्लोज होते आणि मग तुम्ही न्यू फाईल इथं तयार करा. येते लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही हे काम वर्ड मध्ये करू शकता. मी न्यू फाईल सध्या घेतो इथं आणि तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. आलं? त्यानंतर हा होम टॅब आपला. ह्या होम टॅबच्या सुरुवातीलाच बघा कट कॉपी पेस्ट या क्लिपबोर्ड ग्रुप आहे. इथं फॉन्ट ग्रुप आहे, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन आहे ना. आपण याच्या अगोदर विंडोज मध्ये वर्ड पॅड वगैरे ह्या गोष्टी शिकलो. याच्यामध्ये कॉपी करणं, पेस्ट करणं या कमांड आपण बघितलेल्या आहे. बेसिक माहिती तुम्हाला आहे याची. आपण पुढच्या भागात या डिटेलमध्ये बघूच, पण याची बेसिक माहिती तुम्हाला आहे. याच्यावर जरी तुम्हाला प्रश्न विचारले गेले तर ते तुम्हाला देता आले पाहिजे. ठीक आहे, ही फाईल मी क्लोज करतो आणि मी पुन्हा माझ्या प्रेझेंटेशनकडे जातो. बरोबर, बघून घेऊ आपल्या सगळ्या गोष्टी शिकून झाल्या का बघा. इथं वर्ड कसं सुरू करायचं, क्विक ऍक्सेस टूलबार, टायटल बार, टॅब्स, रिबन्स, टेक्स्ट रॅपिंग, फाईल मधल्या सेव्ह, सेव्ह ॲज कमांड, प्रिंट, शेअर, क्लोज अकाउंट कमांड, टेम्पलेट्स आणि क्विक ऍक्सेस टूलबार. हे फॅशन ब्रोशर तुम्हाला तयार करायला दिलेलं आहे. ओके, ते तुम्ही तयार करायचे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकून झालेल्या आहेत. आता आपण जाऊ आपल्या प्रोसेस फोलिओकडे. प्रोसेस फोलिओ सेक्शन 11. त्या पद्धतीने तुम्हाला फाईल तयार करायची. एक पीडीएफ फाईल तुम्हाला तिथं असणार आहे. त्या पीडीएफ फाईलच्या माध्यमातून तुम्ही त्याचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्या इन्स्ट्रक्शन वापरून तुम्हाला वर्डमध्ये एक फाईल तयार करायची आणि तिला सेव्ह करायचं. काय नावाने सेव्ह करायचं, तर इथं दिलंय बघा, युअर नेम -11 या नावाने फाईल काय करायची, सेव्ह करायची. आणि मग आता ह्या 11व्या सेशन पासून एक नवीन ऑप्शन, प्रोसेस फोलिओ नावाचा ऑप्शन तुमचा ऍड झालेला आहे. 2 झालेले असणार इथं, एक सिम्युलेशन आणि प्रोसेस फोलिओ. तर प्रोसेस फोलिओ मध्ये तुम्ही जी तयार केलेली फाईल आहे ती तुम्हाला तिथं अपलोड करायची आहे. ती कशी अपलोड करायची हे तुम्हाला इराच्या सोल्युशन मध्ये मी शिकवलेलं आहे. तिथं तुम्ही ते बघून घ्या. ठीक आहे, काय अडचण याच्यामध्ये आता? ठीक, पण मग इथं थांबतोय.